इराण आणि अमेरिकेच्या यांच्यातील संघर्षाची झळ आता थेट महाराष्ट्राला बसली। आखातातील होर्मुझ समुद्रधुनीतील झालेल्या हवाई हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्ही अभियंता हेरम करमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा हल्ला नेमका कसा झाला, होर्मुझ समुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे आणि या युद्धात महाराष्ट्राचा सुपुत्र कसा धारातीर्थी पडला, पाहूया या विशेष रिपोर्टमधून। नमस्कार, मी श्रीहरी, आपण बघताय बोलबिंदास। काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झालाय। अमेरिकेने इराणवरील अनेक ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर इराणने आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर लक्ष केंद्रित केलं। यामुळे व्यापारी जहाजांनाही धोका निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर MV-GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या सागरी हद्दीजवळ होर्मुझ समुद्रधुनी परिसरात पहाटेच्या सुमारास हवाई हल्ला झाला। हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूम जवळ भीषण आग लागली। त्या ठिकाणी काम करणारे पुण्यातील अभियंता हेरम करमकर गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। या जहाजावर एकूण 24 कर्मचारी होते, त्यापैकी 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। मात्र हेरम यांना वाचवण्यात आलं नाही। हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी पुण्यातील कुटुंबियांशी शेवटचा संवाद साधला होता। त्यानंतर मंगळवारी कंपनीने त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबियांना दिली आणि करमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आता बघू, होर्मुझ समुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते। आखातातील तेल निर्यातीचा हा सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे। त्यामुळे या भागातील प्रत्येक हल्ल्याचा परिणाम जगभरातील इंधन दरांवर होतो। तज्ज्ञांच्या मते अमेरिकेवर थेट हल्ला करणं कठीण आहे। त्यामुळे इराण मित्र देशांमधील तळ आणि या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करतं। हे पाहता व्यापारी जहाजांवरील भारतीय नाविक आणि अभियंत्यांचाही धोका वाढतोय। करमकर यांच्या दुर्दैवी मृत्यूतून हेच दिसून येते। मुळात या युद्धाचा परिणाम केवळ रणांगणापुरता मर्यादित नाही। भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे। आयात निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो आणि आता भारतीयांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचं या घटनेतून स्पष्ट झाले। पुण्यातील हेरम करमकर यांचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबावरचा आघात नाही, तर परदेशात काम करणाऱ्या हजारो भारतीयांसमोरच्या उभ्या राहिलेल्या धोक्याची गंभीर जाणीव करून देणारी ही एक घटना आहे। इराण अमेरिका संघर्ष आणखी चिघळल्यास त्याचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते भारतीय नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत जाणवू शकतात। होर्मुझ मधील हा हल्ला पुन्हा एकदा दाखवून देतो की हजारो किलोमीटरवर दूर सुरू असलेल्या युद्धातही महाराष्ट्रातील एका कुटुंबियाचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते। या संघर्षाकडे जगाचं लक्ष लागलं असून पुढील घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत।